फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पूजा वाल्हेकर ब्लॉग चॅनलमध्ये. तर आम्ही आलेला आहे नवशा गणपतीला आणि बाळ इथं झोपलेलं आहे. तर आता बाळ 6 महिन्याचं झालेलं आहे. म्हटलं चला आता गणपती बाप्पाचं दर्शन तरी करून आणू, कारण की आम्ही शक्यतो बाहेर त्याला काढतच नाही. पण आता 6 महिने झालं, बाहेरच्या वातावरणाची देखील सवय झाली पाहिजे. तर म्हटलं आता देवाचं ठिकाण म्हणजे तर नवशा गणपती, म्हटलं छान गणपतीच्या कृपेने आपल्याला मस्त गणपती बाप्पाच आपल्या घरी आलेले आहे. आणि त्याचा जन्म झाला होता गणपती उठण्याच्या दिवशी, सप्टेंबरमध्ये त्याचा गणपती उठण्याच्या दिवशी जन्म झालेला होता. तर म्हटलं आता आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी त्याचा जन्मही, म्हणून म्हटलं चला आता आज गणपती बाप्पाचं दर्शन करून आणूया. सर्वात प्रथम म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनालाच आम्ही निघालेलं आहे. चला आता आम्ही तिथं पोचलेलंच आहे, दाखवतो तुम्हाला. आणि आज छान गर्दी देखील वाटते आणि छान वाटतं, इथं प्रसन्न वाटतंय. मला ना खूप दिवसानंतर बाहेर निघाल्यासारखं फिलिंग होतंय. तर चला आता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघूया इथून. आणि जो इथलं गणपती बाप्पाचं दर्शन चाललो आहे आम्ही, पण इथं जो नवशा गणपती आहेत, आम्ही जास्त पहिला व्हिडिओ सुरू केला होता ना, त्यावेळेस इथूनच आम्ही सुरुवात केला होता गणपती बाप्पाच्या दर्शनाने. आज तोच व्हिडिओ आम्ही इथून सुरुवात केला होता. चला आता दर्शनासाठी निघूया. हीच ती जागा की से नवशा गणपती ऐतिहासिक पेशवेकालीन इथंच उभं राहून पूजाने व्हिडिओ सुरू केले ती स्टार्टिंगला. तुम्हाला एक सांगायचं आहे, बाळ जेव्हापासून झालेलं आहे तेव्हापासून मनस्वीला जर मी पकडू शकत नाही, तर मनस्वी माझा पदर पकडून म्हणते तिला, कारण की हात पकडायला नसेल तर ती माझा पदर पकडून चालते. हा ना बेटा. या ठिकाणी देवाला वाहण्यासाठी हा दुर्वा, नारळ, खडीसाखर घेतलेले आहे आणि मनस्वीने या ठिकाणी पकडलेला आहे. मनस्वी चला तर दर्शन घेऊया. चला 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 चल, इकडून जायचं आहे आपल्याला. बघ इकडून गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खाली बघून जा. चल बरं पडा पायऱ्या आहेत. बाळाला खूप काळजीपूर्वक घेऊन उतरावं लागतं. इकडनं चल. चला 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 चला. गणपती बाप्पा मोरया. घंटन हात पण लाव बेटा आणि व्यवस्थित चल पण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, श्री नवशा गणपती भगवान की. या ठिकाणी आमचं नवशा गणपती दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. इथलं वातावरण खूप चांगलं आहे, मस्त आहे, हिरवळ आहे. नदीच्या किनारीच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. या ठिकाणी पूजा आणि मनस्य प्रसाद घ्यायला गेलेला आहे. मनस्वीला मी खिचडी काही खात नाही. मनस्वीच्या पप्पांना मनस्वीला खिचडी घेऊन आलेली. तू नाही आणलं तुला? नाही. का बरं? तुमच्यासाठी भाव 2. मनस्वी बसायचं कुठं बसायचं जातं खिचडी खायला? म्हटलं त्यांना बाहेरची खिचडीची प्रसादाची खिचडी खूप सुंदर लागते खायला. तू का खात नाही? पण नाही खायची. चक्क नाही. ठीक आहे, चला. नवशा गणपतीचं ऐतिहासिक जे कारण आहे ना, ते या ठिकाणी दिलेलं आहे. वाव, मस्त असं गोदावरी वातावरण. कुठे जायचं वरती? मनस्वी काय ग? बोटकडे बघून तुझी काय इच्छा होते? बोटमध्ये बसण्याची. बोटमध्ये बसण्याची इच्छा होती, पण नाही आता बसायचं नाही. तू एकदा बसली होती बेटा आहे ना, मस्त एकटी गेली होती तू बोटमध्ये बसून.
तर फ्रेंड्स आम्ही बाहेर आतमधून दर्शन करून आलो, परंतु आतमध्ये मोबाईल काय अलाउड नसतो आणि देवाच्या ठिकाणी शूट न केलेलं चांगलं असतं. म्हणजे आम्ही साईडचं शूट करते, आतमध्ये गाभाऱ्यामध्ये नाही शूट केलेलं व्हिडिओ. मागच्या वेळेस पण विचारत होतं, तिथं अलाउडच नाही आहे, म्हणून आम्ही काय आज पण विचारलं नाही आणि शूट पण केलं नाही. आता मस्त बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवला. आणि कसं वाटतं बाहेरचा परिसर? मस्त असं वाटतं, निसर्गरम्य ठिकाणी. हां, छान वाटतं आणि इथे आम्ही असं वाटत नाही की लवकर जावं म्हणून. इथं आम्ही 2-3 वेळा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि आम्हाला इथं येणे आमचा फेवरेट स्पॉट म्हणजे नवशा गणपती आणि सोमेश्वर हा आहे आणि आम्ही तिथं हमखास जातो. परंतु आता बाहेर लहान असल्यामुळे कुठेच नाही, परंतु आता तुम्हाला नवीन व्हिडिओ नक्की आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि आज मेन म्हटलं तुम्हाला इथून जाऊन स्वयंपाक देखील बनवायचा आहे. तर आता चांगली कसरत होणार आहे आज, कारण की आज माझी अशी फील्ड आहे म्हणजे जिथं कधीच सुट्टी नाही. सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनवल्याशिवाय मला पर्यायच नाही. मला टिफिन द्यावेच लागणार आहे, किती काही केलं, किती थकले तरी द्यावंच लागणार आहे. तर इथं थोडा वेळ बसतो, निवांत मस्त गप्पा मारतो आणि निघतो आम्ही आमच्या वेळेमध्ये. मग तिच्या पप्पांनी जी प्रसादाची खिचडी घेतलेली आहे ती टेस्ट करून सांगताय कशी आहे ते. मस्तच असणार, प्रसादाची आहे शेवटी. छान आहे आणि खिचडी खूप छान आहे. प्रसादाची खिचडी छानच असते. कुठं पण गेलं, कुठले पण खाल्ली असं म्हणू शकत नाही आपण की चांगली नाही म्हणून. चांगलीच असते. प्रसाद होतो शिवाय आणि आपण एकदम मनाने आणि श्रद्धेने खात होतो असं आहे. आणि बनवलं पण तेवढाच श्रद्धेने असतो. खूप मस्त. तर मनस्वीला नाही खायची, मनस्वीला असते कारण की तिची खाताने शूट होणार म्हणून तिला हजर राहिली. तर घ्या मस्त तुम्ही आस्वाद. एकच घास मी प्रसादाचा घेणार आहे. तर फ्रेंड्स, या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता स्वयंपाक करावा लागेल पुढे. तर त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहे. दर्शन घेतलं, व्यवस्थित छान वाटलं, प्रसादही खाल्ला, इथलं वातावरणाचा आनंदही घेतला आम्ही. तर या ठिकाणी आता आम्ही निघालेलो आहे. तर चला भेटूया आता घरी गेल्यानंतरच. बाय. तर फ्रेंड्स, मंदिरापासून पुढं निघालो, तुम्हाला म्हटलं की आता घरी गेल्यानंतर भेटूया, पण त्याच्या अगोदरच काही शॉपिंग झालेले आहे. तर मनस्वी म्हणजे मला बलूनचं, ते उडणारे बलूनचं पाहिजे आहे, ते घेतलं. त्याचं पूजा काय शांत राहणार आहे का? तीन देखील बघा स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गोष्टी. हे तुटलं होतं माझं हे तळण्याचं, म्हणून म्हटलं घेऊन टाकू. ते घेतलं. कारण की येत नाही असं बाहेर आणि हे चपात्या ठेवण्यासाठी निघण्यासाठी पूजेने लागणाऱ्या गोष्टीच घेतलेल्या आहे. तर भेटून गेलं योगायोगाने, तर तिने घेऊनच टाकलं. कसं आहे माहिती का, बाहेर नवरा लवकर काढत नाही. मग बाहेर आलं तर 4-7 दिवस आपण आहे ना बाहेर निघालो म्हणजे 20 रुपयाची खरेदी करणार नाही, असं कधीच होणार नाही. जेवढं पाहिजे तेवढं घेतलं. चला आता निघूया घरी. चला फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आम्ही नवशा गणपतीवरून आलो आणि आज मला नेमकी अर्जंटमध्ये 10 टिफिनची ऑर्डर होती. तर घाईघाईत आले आणि स्वयंपाकाला लागले, त्यामुळे व्हिडिओ काही शूट करायला जमलंच नाही. आता टिफिन भरते कारण की भरपूर उशीर होत चाललेला आहे. म्हटलं पटापट टिफिन भरून घेऊया आणि लवकर टिफिन जातील म्हणजे. तर आता झाले 10 टिफिन ऑलमोस्ट भरतच आलेले आहे. तर आता पटकन टिफिन भरून घेते मी. या ठिकाणी बनवलेली होती मटकीची भाजी. इकडे आहे शेव नाही, शेवयाची खीर. शेवयाची खीर. मनस्वीच्या पप्पांचं दरवेळेस असंच होतं का, इन्ग्रेडियंट सांगताना नेहमी ते घोळच करत असतात. भाजीचं एवढं माहीत नसतं आणि आपण कसं आहे की भाजी नाही, ती खीर आहे. खीरचं भाजीचं माहीत नसतं एवढं ना, त्यामुळे सांगायचा प्रयत्न करतो, मग शिकून जाईन थोडं थोडं. या ठिकाणी आहे खिचडी भात, या ठिकाणी केले तर पोळ्या. अशा प्रकारे आज टिफिन भरून रेडी झालेले आहे. तर टिफिन भरून झालेले आहेत. तर चला फ्रेंड्स, आता